आजच्या या राजमाता जिजाऊ चौक लोकार्पण सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम अति भव्य प्रमाणात या ठिकाणी होतोय, असे आमचे लोकप्रिय खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टीजी, मंचावर उपस्थित प्रवीण दरेकरजी, योगेश सागरजी, मनीषाताई चौधरी, सुनील राणे, जिल्हाध्यक्ष गणेश खंडकर, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनी, नागरिक मातांनो, सर्वात प्रथम तर आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्याने गोपाळबाई शेट्टींचं या ठिकाणी अभिनंदन करूया. एक आदर्श खासदार कसा असावा, जनतेच्या प्रश्नांमध्ये हात घालून काम करताना आपल्या शहराची आवश्यकता ओळखणारा, लहान मुलांपासून वरिष्ठ नागरिकांना सेवा सुविधेसाठी झटणारा खासदार कसा असावा, तो गोपाळ शेट्टीजींच्या रूपाने आपण त्या ठिकाणी मुंबईत पाहतो. आणि म्हणून आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ चौक लोकार्पण सोहळा आणि त्या चौकामध्येच एक आमच्या जिजाऊची प्रतिकृती, खऱ्या अर्थाने मुंबई शहराच्या प्रवेशद्वारापासून काहीच अंतरावर असलेल्या या भागामध्ये आमच्या जिजाऊंचं नाव आणि त्यांचा पूर्णाकृती पुतळा ही खरी मुंबईची आवश्यकता होती. आणि आवश्यकता होती हे मी यासाठी म्हणतोय कारण जिजाऊच्या नावाने हिंदुस्थानच्या इतिहासातलं सुवर्ण पान लिहिताच येऊ शकत नाही, इतका वैभवशाली आणि शौर्याचा इतिहास आपल्या जिजाऊचा आहे. आपण कल्पना करा, तो काळ ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण, आमच्या शेतकऱ्याला शेतीत काम करायचं असेल तर शेतीला सुद्धा पाणी नाही, पिकवायचं काय हा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, शेतीच्या पाण्याची गैरसोय, आणि त्यामध्ये मुघलांचं आक्रमण, त्या आक्रमणामध्ये आमच्या माता भगिनींच्या कुंकवाचा जो टिळा आहे ते सौभाग्य सुद्धा त्यांच्याकडून हिरावून घेणं, या पद्धतीचं आक्रमण. आणि मग केवळ आता हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, अशा आपल्या भूमीच्या परिस्थितीमध्ये जर मागणं मागायचं कोणाकडे तर त्या परमेश्वराकडे, देवाकडे, त्या आमच्या मंदिरातल्या देवाला सुद्धा भ्रष्ट करणं आणि भंग करण्याचं काम ज्या मुघलांनी केलं, तो काळ तो असा की घरामध्ये सुद्धा गेलो तर आमच्या पूर्वजांना, आमच्या माता भगिनींना त्यावेळेच्या पुरुषांसमोरच घरातून उचलून मोगल घेऊन जात होते आणि विटंबना करत होते. आणि त्यामुळे अशा आक्रमणाचा हल्ला चारित्र्यावरचा, शहरावरचा सगळाच आपल्यावर होता. आणि अशा विपरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक त्रस्त, ताई झालाय, जगण्यापेक्षा मरण बरं. घरात गेलो तर माता भगिनींना बघू शकत नाही, मंदिरात गेलो तर भंग झालेली मूर्ती बघू शकत नाही, शेतीला गेलो तर पाणी नाही, बाहेर उभा राहिलो तर हत्या होईल म्हणून जीवन नाही. या विपरीत परिस्थितीमध्ये एक आमची माता जिजाऊ उभी राहिली आणि ती म्हणाली, या सगळ्यापासून मुक्ती द्यायची असेल तर ते काम माझा सुपुत्र करेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या
ठिकाणी स्वराज्याची कल्पना आणि स्वराज्याची शपथ देऊन देव देश आणि धर्मासाठी तूच लढलं पाहिजे म्हणून आपल्यासाठी उभं केलं, ती आपली जिजाऊ आहे. त्या जिजाऊच्या नामाचा चौक होतो, त्या जिजाऊच्या नावाची पूर्णाकृती पुतळा होतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, गोपाळ शेट्टीजी किंवा मंचावरची सगळी लोक आहेत ही अभिनंदनास पात्र होतात, कारण आमचा इतिहास जपण्याचं काम होतं. हे एक कारण आहे गोपाळभाई. माननीय मोदीजींनी सांगितलंय गुलामगिरीचा इतिहास आपल्याला मिटवून टाकायचा आहे आणि गुलामगिरीचा इतिहास जपवणारी मंडळी ती आणि गुलामगिरीचा इतिहास संपवून टाकून 2047 ला ज्यावेळेला भारत 100 वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला विकसित भारत आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि केवळ मोदीजी बोलले नाहीत. वर्षानुवर्ष दिल्लीला आमच्याकडे त्या ठिकाणी राजपथ होता, राजपथ. इंग्रजांचं राज्य होतं म्हणून तो राजपथ. मोदीजी म्हणाले इंग्रज गेले, गुलामगिरीचा इतिहास चालू शकत नाही, राजपथ आम्हाला मान्य नाही, आम्ही कर्तव्यपथ केला, त्या ठिकाणचा इतिहास पुसण्याचं काम केलं. इंग्रज निशाणी होती इंडिया गेट जवळ आणि इंग्रजांची निशाणी पराभवाची, गुलामगिरीच्या मानसिकतेची ही हिंदुस्थानमध्ये चालू शकत नाही. मग इंडिया गेटच्या जवळ पूर्णाकृती पुतळा उभा केला तर तो नेताजी सुभाषचंद्र बोसांचा उभा केला आणि म्हणून गुलामगिरीचा इतिहास पुसला पाहिजे. अफजल खानी गुलामगिरीचा इतिहास हा आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून गोपाळभाई तुम्ही राजमाता जिजाऊंचा इतिहास उज्ज्वलपणे मांडण्याची भूमिका घेतली. मोदीजींनी सांगितलेल्या कर्तव्य पथावर तुम्ही चाललात, तुमचं त्रिवार अभिनंदन या ठिकाणी त्यासाठी केलं पाहिजे. पण ज्यावेळेला मी गोपाळभाईंचं अभिनंदन करतो त्यावेळेला परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी काय बघतो. एका बाजूला गुलामगिरीचा इतिहास नको, गुलामी नको म्हणून लढणारे भारतीय जनता पक्षाची आमची लोक, आणि दुसरीकडे आजही त्या गुलामगिरीच्या वृत्तीमध्ये बरबटलेले हात घेऊन चालणारी ती उभाटाची लोक. याच उत्तर मुंबईमध्ये प्रवीण भाऊ टिपू सुलतानच्या नावाने मैदान केलं पाहिजे, ही भूमिका उभाटा सेनेची. केवळ तेवढंच नाही, मानखुर्दच्या त्या ठिकाणच्या ब्रिजला ज्यावेळेला आमचे मनोज कोटक सांगत होते की नाव या पुलाला द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं द्या, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारी तत्कालीन मंडळी ही उभाटा सेनेची मंडळी होती. केवळ तेवढंच नाही, देवेंद्रजी तुम्हाला हात जोडून विनंती करेन, कारण मुंबईच्या अपेक्षा केवळ आता तुमच्याच कडून राहिलेल्या आहेत. इथून 50 पावलावर या ठिकाणी दहिसरच्या भागात आमचा प्रवेशद्वार आहे मुंबईचा. मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंजूर झाला, सर्व समित्यांनी मंजूर केलं. ते नाव दुसरा तिसरा कोणाचं नाही, सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव मंजूर केलं. दुर्दैव आहे की त्याला विरोध करणारी मंडळी म्हणजे ही उभाटाची मंडळी आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आम्हाला अभिमान आहे, कारण गुलामगिरीचा इतिहास मिटवण्याचं काम ते एका बाजूला करतायत आणि दुसऱ्या बाजूला उभाटाची मंडळी टिपू सुलतान पासून ख्वाजा मोहम्मद काय नावापर्यंत त्या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करतायत. आज माझं आव्हान आहे, उद्या जयंती आहे, अजूनही 24 तास आहेत. उभाटा सेनेच्या डोक्यात काहीतरी थोडी जरी अक्कल असेल, आतापर्यंत तर जिजाऊच्या नावाचा एकही कार्यक्रम मुंबईत केला नाही. थोडं ईश्वराने सुबुद्धी द्यावी, अजून 12 तासात काहीतरी केलं तर थोडं तरी पाप तुमचं निघून जाईल, हे तुम्हाला आव्हान आम्ही करतो.
जिजाऊच्या नावाने कार्यक्रम करायला येणार वेळ नाही. आता नवीन कार्यक्रम देवेंद्रजी यांचा सुरू होईल. तुम्ही आम्ही जिजाऊच्या नावाचा, स्वातंत्र्याचा, अभिमानाचा, पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास मांडू. कुठल्याच महिलेवर अन्याय झालेला आम्हाला नको, तो आम्ही मानत नाही. शिवाजी महाराजांचा तो विषय आणि तो भक्त असूच शकत नाही. पण जिजाऊचा आम्ही ज्यावेळेला बोलू त्यावेळेला कोल्हे कोळी उद्यापासून हे सगळी उभाटाची मंडळी पवार साहेबांना घेऊन बिल्किस बानोचा कार्यक्रम सुरू करतील. बिल्किस बानोचा. आणि म्हणून बिल्किस बानो त्यांना लखवाक, जिजाऊ आमच्याला आम्हाला लखलाभ आहेत. आणि म्हणून मुंबईला खरी ओळख देण्याचं काम जर कोणी करेल तर भारतीय जनता पार्टीच करू शकेल, अन्य कोणी करू शकणार नाही. मोदीजींच्या स्वप्नातली मुंबई कोणी करू शकेल तर भारतीय जनता पार्टीच करू शकेल. 2047 ला ज्यावेळेला विकसित भारत स्वप्न पूर्ण होईल त्यावेळेला आपली मुंबई खऱ्या अर्थाने आपली सजलेली दिसेल, ती भारतीय जनता पार्टीच करेल. आणि ह्या अपेक्षा देवेंद्रजींकडनंच आहे. खरं तर मी असं म्हटलं तर चूक होणारच नाही. खऱ्या अर्थाने आज मी नीट सांगतोय नाही का, पटलं तर तुम्ही बोला. मुंबईच्या विकासाच्या इतिहासाचा पार्श्वभूमी जर बघितली तर खऱ्या अर्थाने मुंबई हृदय सम्राट कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस आहे. आणि मी केवळ भाषणासाठी नाही म्हणत. मुंबईतल्या आमच्या रेल्वेतल्या जाणाऱ्या नागरिकांना अडचण होती. 1 नाही 2 नाही 9 मेट्रो कोणी केल्या? तुम्हाला विचारतो, कोणी केल्या? मुंबईतला कोस्टल रोड कोणी केला? मुंबईतल्या सबर्बन रेल्वेच्या असलेल्या प्लॅटफॉर्मची उंची कोणी वाढवली? मुंबईच्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट कोणी दिली? मुंबईच्या पाणी बिलामधली सूट कोणी दिली? मुंबईतल्या SRA मध्ये अडकलेल्या प्रोजेक्ट मधल्या लोकांना रेंट कोणामुळे मिळाला? मुंबईमध्ये पोलिसांसाठी CCTV कोणी लावले? म्हणून मुंबई हृदय सम्राट देवेंद्रजी आहेत. आणि म्हणून ही अपेक्षा भाजपची आहे. आज देवेंद्रजींचं स्वागत करून, गोपाळबाईंचं अभिनंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.